स्कोप आहे. इट इज होमिओपॅथ हू फेल्स, नॉट होमिओपॅथी. हो येस, अतिशय ही महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी चांगल्या होमिओपॅथचा शोध करावा. एस्पेशली प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी आम्ही जे का म्हणतोय, कारण त्याच्यामध्ये डॉक्टर प्रेडिक्ट करतो, आम्ही प्रेडिक्ट करतोय का ह्याच्यानंतर हे होईल, ह्याच्यानंतर हे झालं पाहिजे, ह्याच्यानंतर हे झालं पाहिजे, असा आजार कमी 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 होत गेला पाहिजे आणि कुठून कुठे गेला पाहिजे. जसं ल्युकोडर्मा आहे तो वरून खाली उतरला पाहिजे. इवन रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, हे जर जॉईंट्स पहिले पकडले तर हे जॉईंट्स पहिला बरे व्हायला लागतात, नंतर खांदे बरे व्हायला लागतात, त्यावेळेला खालचे सांधे वाढू शकतात आणि असं करून प्रेडिक्टिव्हली ते खाली गेलं पाहिजे. त्याच्यानंतर ॲसिडिटी व्हायला पाहिजे, मग त्याच्यामध्ये आतमध्ये मग परत मध्ये मध्ये औषध घेतलं नाही पाहिजे. बरं, हार्टचा प्रॉब्लेम ठीक होताना बॅकएक वगैरे येणं जरुरी आहे आणि बॅकएक, आर्थरायटिस, जॉईंट्स पेन कमी होऊन नंतर ॲसिडिटी होते, सर्दी होते आणि नंतर त्वचेवर हा रोग बाहेर येतो. असा वरून खाली आणि आतून बाहेर रोग गेला तरच कायमचा जातो. जर उलटा गेला, आतमध्ये गेला तर कधीच बरा होऊ शकत नाही. हेच आमची प्रेडिक्टिव्ह सांगते. सर ही जी सगळी औषधं आहेत ही घेताना फार काही पथ्य करावं लागतं का? बिलकुल नाही. ओके, कारण ही एक संकल्पना नेहमी नाही, फक्त त्वचेवर काही लावायचं नाही. ओके. कारण आपल्याकडे 3 एक्सक्रिटरी ऑर्गन असतात. आम्ही जेव्हा बरे करतो तेव्हा एक्स्ट्रियायझेशन करतोय. बरोबर. आणि एक्स्ट्रियायझेशन मध्ये स्टूल, युरिन आणि स्किन हे आपले 3 एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत. स्टूल आणि युरिन तर होतच असतं आपले क्लीन, पण पुष्कळ लोकांना माहीत नाही आहे का स्किन इज ऑल्सो युअर एक्सक्रिटरी ऑर्गन. बरोबर. ह्याच्यावर आपण जे सेंट, परफ्यूम आणि हे ओडर्स हे लावतोय, सेंट्स परफ्यूम लावतो किंवा अँटी स्वेट लावतो, ऑडोमास लावतो, त्यांनी पुष्कळसे आजार होऊ शकतात. कारण यू आर क्लोजिंग द एपर्चर्स ऑफ द स्किन आणि तुम्ही तिथे एक प्रकारचा स्टॅसिस आणता. त्याच्यामुळे टॉक्सिन्स आतच राहतात आणि रोग वाढू शकतो. जसं मध्यंतरी आलं होतं की काही गोळ्या घेतल्यावर, खोकल्याच्या गोळ्या घेतल्यावर, बिंथॉलच्या गोळ्या घेतल्यावर पण आजार वाढू शकतो, खोकला अस्थमामध्ये जाऊ शकतो. ओके. तसंच इथे सुद्धा तुम्ही झायलोकेन किंवा मेन्थॉल किंवा कुठलाही गोष्ट अप्लाय करायची नाही, हा महत्वाचा भाग आहे. सर जाता आता, कारण मला वाटतं आज आपल्या समाजामध्ये गतिमंद आणि मतिमंद मुलांची समस्या खूपच आहे आणि त्यांच्यासाठी हा एक आशेचा किरण आहे प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी. तर आपण थोडंसं कॅम्प बद्दल जाता आता आमच्या प्रेक्षकांना सांगा की हा कॅम्प कधी होणार आहे आणि कुठे होणार आहे. एक तर हा कॅम्प पहिला, ही एक डिमेन्शियाची केस आपण बघत होतो. ठीक आहे. हा आमच्या कॅम्पचं नाव असते होप फॉर द होपलेस. तूर्त आता इमिजिएटली महाबळेश्वरला आहे 19 मार्चला, जो आमचा एव्हरी बाय मंथली होतो तो 19 मार्च 2009 महाबळेश्वरला आहे. तिकडे डॉक्टर बावळेकर, मिस्टर बावळेकर सनी इंटरनॅशनलचे, ओके, ते आम्हाला तिकडे मदत करतात. बरोबर. आणि हे पेतीत लायब्ररीमध्ये असतो दर पेटीत लायब्ररीला. ओके. आणि दुसरं म्हणजे 10 एप्रिलला आमचा होमिओपॅथीचा चे जनक डॉक्टर हनेमानचा वाढदिवस. ओके. तर तो आम्ही हनुमान डे म्हणून सेलिब्रेट करतो. त्याच्या आदल्या दिवशी हनुमान जयंती आहे. ओके. आणि हा हनुमान जयंती आहे. ओके. तर 10 तारखेला आम्ही मातोश्री रमाबाई ठाकरे हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेला आहे. तर ज्यांना गरज असेल त्यांनी मला वाटतं उर्वरित महाराष्ट्रातली जी लोक आहेत मुंबईच्या बाहेर राहणारे, ते महाबळेश्वरचा कॅम्पचा जरूर लाभ घेऊ शकतात. मोफत उपचार दिले जाणार आहेत गतिमंद आणि मतिमंद मुलांसाठी 19 मार्च रोजी महाबळेश्वरला, आणि 10 एप्रिलला मुंबईतली जी लोक आहेत ती घाटकोपर या ठिकाणी मातोश्री रमाबाई ठाकरे हॉस्पिटल ह्या ठिकाणी आपण कॅम्प जरूर अटेंड करू शकता. आणि ह्या ठिकाणी आपल्या सर्व जे गतिमंद किंवा मतिमंद मुले आहेत ह्यांना मोफत उपचार दिले जाणार आहेत. तर ह्याचा आपण जरूर लाभ घ्या. आजच्या कार्यक्रमात सर आपण अतिशय अमूल्य माहिती दिलेली आहेत अनेक विषयांवरती, पण आपल्याला वेळेअभावी ठिकाणी ह्या ठिकाणी थांबावं लागतंय. आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती संपर्कासाठी पत्ता आहे निर्माती मेडिकेअर ऑनलाईन, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार. पण सगळ्यात महत्त्वाचं, आज आपल्या कार्यक्रमात खास डॉक्टर प्रफुल्ल विजेकर उपस्थित राहिले. सगळ्या प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना तर उत्तर दिलीतच आपण,
पण सगळ्यात महत्त्वाचं जी आज होमिओपॅथीची संकल्पना आहे ती अत्यंत चांगल्या रीतीने आमच्या सर्व प्रेक्षकांसमोर विशद केली त्याबद्दल धन्यवाद आभार. थँक्यू.